जाधव गोलंदाजी धुरा सांगतोय तर फलंदाजीसाठी आपण पाहतोय सलामी लागलेले फलंदाज वासुदेव दिवाणे आणि संदीप दिवाणे. शिवम गेरसे संघाची ही सलामीची जोडी. पहिला चेंडू सुरेख चेंडूची हाताळणी केली होती, पंचांकडे जोरदार अपील केला गेला आणि धावाच्या रूपामध्ये या ठिकाणी फलंदाज बाद होऊन तंबूत पडतोय. पहिला झटका बसतोय शून्यावरती. संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार, संघाचा छान हाय कॅप्टन अक्षय सुतार. तर नक्षत्र एंटरप्राइजेस तोदरपाडा आणि शिवम स्पोर्ट गेरशी असा हा सामना आपण इथे मात्र मित्रांनो अनुभवतोय. परंतु या ठिकाणी कुठेतरी धाव घेण्याचा मात्र घातकी प्रयत्न केला फलंदाज वासुदेवने आणि मात्र त्या प्रयत्नामध्ये मात्र कुठेतरी असफल ठरले, कारण डायरेक्ट हिट आपण पाहिलं ते चांगल्या प्रकारे मध्ये इष्टांवर निशाणा साधला आणि मात्र पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी गडी बाद होत असताना शिवम स्पोर्ट गेरशी संघाला पहिल्या चेंडूवर इथे मात्र धक्का लागतोय वासुदेवच्या रूपाने. निश्चित अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी निलेश जाधवनं याही पूर्वीच्या सामन्यामध्ये केली होती आणि त्याच जोरावरती आपण पाहिलं तर योगेश मॅन ऑफ द मॅचचा मान सन्मान त्याने प्राप्त केला. त्याच पद्धतीची गोलंदाजी करतोय. समोर शिवम स्पोर्ट गिरसे एक मातब्बर संघ आहे, एक मजबूत संघ आहे. मात्र या मजबूत संघाविरुद्ध ज्या पद्धतीनं रणनीती आखलेली नक्षत्र चौदरपाडा संघाला विनंती करतोय, कृपया आपण या ठिकाणी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं, खेळ सुरू करायचा आहे लवकर. तर दरम्यान निलेशचा पुढचा चेंडू समोर जातोय फलंदाज ऋतिक. सुरेख चेंडू गुडलँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, आत वळतोय, चांगल्या पद्धतीचा स्विंग प्राप्त करतोय. टप्पा आणि दिशा अतिशय अचूक अप्रतिम गोलंदाजी निलेश जाधव यांच्याकडनं आणि त्या जोरावर पाहतोय आपण पहिले दोन चेंडू हे निर्धाव. अतिशय महत्वाचा सामना आहे. शिवम गेरसे आणि नक्षत्रा चौदरपाडा शिवम गेरसे दोन मातब्बर संघ, तगडे संघ आणि रोमहर्षक अशा लढतीची जी अपेक्षा प्रेक्षक करतायत त्या लढतीला प्रारंभ झालेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुढे सरसावत अतिशय सुरेख ड्राईव्ह लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. गावदेवी स्पोर्ट क्रिकेट संघ एक नंबर, गावाचा क्रिकेट संघ एक नंबर. पावलांचा वापर केला आणि काय जबरदस्त इनसाइड आउटचा फटका आपण पाहतो. या मिड ऑफला मात्र खेळाडू सज्ज होते, परंतु त्यांना बीट करत मात्र चेंडू निघून गेला डीप लॉंग ऑफच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त आगाज केला आहे ऋतिकने आपल्या डावाला. पहिल्या चेंडूवर मात्र पाहिलं तर कुठेतरी मात्र बीट झाले होते, परंतु या चेंडूवर मात्र प्रॉपर टायमिंग पाहिली आपण आणि मात्र 6 धावा इथे मात्र त्याने प्राप्त केल्या आणि षटकाराने मात्र या ठिकाणी शिवम स्पोर्ट गेरशे संघात आणि ऋतिकचं खातं उघडताना आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स अटॅक, पलटी शॉट, चांगला टायमिंग आणि चेंडू मात्र नक्कीच निघून जाईल या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. वार आणि पलटवारचा खेळ रंगलेला आहे. पहिले काही चेंडू आपण तर पाहिले तर निर्धाव, त्याच्यानंतर निश्चितपणे फ्रंट फूटवरती येत पुढे सरसावत लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये षटकार जोडला. त्याच्यानंतर स्विचिट करण्याचा प्रयत्न झाला, चौकार मारला गेला आणि त्या जोरावरती आपण पाहतोय एक गड्याच्या मोबदल्यात धाव फलकावरती धावा झळकतायत 10. निश्चितच सुरेख सुंदर अशी कामगिरी ऋतिकची. तर निलेश गोलंदाजी सज्ज सामोरा जाईल तो ऋतिक. अतिशय सुरेख सुंदर चेंडू. अगदी आपण जर पाहिलं तर खेळपट्टीवरती कॉईन ठेवलेला आहे, जी लाईन आहे त्या लाईनच्या थोडासा आतमध्ये चेंडू ठेवतोय आणि ऋतिक सुद्धा आपण जर पाहिलं जागेवरनं शरीरापासून दूरवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क होत नाही. एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हो नक्कीच चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क मात्र झाला नाही आणि इथे मात्र ऑन साईडला मिस टाइम फटका पाहतोय आपण. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र 5 झेल टिपला जातोय कॅप्टन भूषणच्या माध्यमातून. दुसरा झटका लागतो या ठिकाणी. शिवम स्पोर्ट गेरसे संघाला फलंदाज बाद. निश्चित दीपकनं हा झेल पकडला योगेश. दरम्यान खांडपे संघाचे मनीषने चौकारांची हॅट्रिक इथे मात्र पूर्ण केली होती. तर मनीषला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तुमच्या या हॅट्रिकसाठी सन्माननीय रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून आपण 1000 रुपयाचं कॅश प्राइज देत आहोत. तर मी सन्माननीय
अनिल दादा पाटील यांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज द्यायचं आहे. खूपच छान फलंदाजी मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विकेट चौकार हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून पाहिली आम्ही आणि त्या हॅट्रिकसाठी मात्र कॅश प्राइज 1000 रुपयाचं पारितोषिक देत आहोत. आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झाला आहे ऋतिक, त्याच्या माध्यमातून आपण षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. आपल्या संघाला 10 धावांचं योगदान देऊ शकला. दरम्यान या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला जी एअर कूलर लाभलेले आहे कुक्षेगावचे शिवसेना विभाग प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील यांच्या वहिनी साहेबा श्रीमती कमलाबाई जनार्दन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला एक कूलर लाभलेले आहेत, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहिली तर 10. दुसऱ्या षटकाला मात्र प्रत्येक वाकडे सुरुवात करतोय. फुलटॉस चेंडू आहे, ऑन साइडला पिक करतोय, परंतु चेंडू हवेत डीप स्क्वेअरला मात्र खेळाडू सज्ज आणि इथे मात्र मोठी विकेट्स प्राप्त केली आहे गोलंदाज प्रतीकने, कारण मात्र माघारी पडतो या ठिकाणी फलंदाज. षटकारांचा खेळाडू सारे घुमवीची तुफान घुमवी. तर संदीप मात्र माघारी परतलाय आणि मात्र राहुल भोईर आमच्यापासून मात्र रजा घेत आहेत. विनंती असेल की सकाळी तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी मात्र उपस्थित राहायचं आहे. नक्कीच सर येतील ते, त्यात काही शंका नाही, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की कारण उद्याचा शेड्यूल सुद्धा बिझी आहे, सुपर सॅटर्डे असणार आहे. परंतु विकेटचं पतन झालं आहे कुठेतरी, मात्र शिवम गेटचे संघ अडचणीमध्ये सापडतोय, कारण 3 फलंदाज बाजू त्यांनी स्वस्तात गमावले, त्यामध्ये 2 फलंदाजांना मात्र खातं सुद्धा उघडता आलं नाही. तर ही स्थिती आपण पाहतो या गेटची संघाची या मॅचमध्ये. खूपच छान मॅच इथे मात्र रंगताना पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ जर पाहिले तर त्याच दर्जाचे आहेत, कारण दोन्ही संघामध्ये चांगली गोलंदाजी आहे, चांगली फलंदाजी आहे आणि दोन्ही संघ आपण जर पाहिले तर बॅलन्स संघ आहेत आणि कदाचित आजच्या दिवशी त्याला शेवटचा सामना सुद्धा असू शकेल. गणेश आणि नरेश हे आता मात्र आपल्याला नवोदित फलंदाज आता मात्र खेळपट्टी पाहायला मिळतात, परंतु स्ट्रायकिंग एंडला आहेत नरेश, त्याने एकही चेंडूचा आता मात्र त्यांनी मात्र सामना केला नाही. थोडासा वेल कमी घ्या. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण रॅलिंगच्या आतमध्ये उभे राहू नका प्लीज. तुमच्यासाठी प्रेक्षक कक्ष उभे केलेले आहेत, त्या प्रेक्षक कक्षामध्ये जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. काय जबरदस्त इथे मात्र क्विकर डिलिव्हरी आपण पाहतोय. खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत प्रत्येक वाकड्याच्या माध्यमातून पाहतोय, कारण पहिले चेंडूवर त्यांनी विकेट्स प्राप्त केल्या आणि त्यानंतर डॉट चेंडूची आपल्याला सांगता पाहायला मिळते. गायकवाड सर म्हणजे अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी आहे आणि केवळ जर पाहिलं तर एक गडी बाद केलाय त्यांनी. दरम्यान पुढचा चेंडू अप्रतिम चेंडूची हाताळणी या ठिकाणी आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू येऊन पायावरती आदळला होता, मात्र चेंडू एसटीच्या दिशेने नव्हता, सुदैवी ठरतोय, कारण जोरदार अपील केलं गेलं होतं, मात्र पंच दिनेश नाईक यांनी हे अपील पेटाळून लावलं. हो नक्कीच, कारण लाईन आपण पाहिली चेंडूचे कुणीतरी डाव्या एसटीच्या पलीकडे होते आणि त्याच कारणाने मात्र एक चांगला निर्णय पंच दिनेश नाईक सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र पहा वेगवान चेंडूची पैकी पाहायला मिळते. या कोणत्याही प्रकारचा मात्र धाव घेण्याचा प्रयत्न करत नाही. आतापर्यंत 4 चेंडू प्रत्येकने हाताळले आणि 4ही चेंडूमध्ये एकही धाव मात्र खर्च केली नाही. काय जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौतरपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिरावलेली आहे, फक्त आणि फक्त 10 धावा. हा चेंडू सुद्धा आपण पाहिलं तर अतिशय वेगवान चेंडू आहे. थोडेसे फलंदाज सफल झाले ऑफस्टम्पला आणि मात्र चेंडू निघून गेला. मात्र या ठिकाणी पाहतोय इष्टाच्या पाठीमागे आणि फलंदाजाच्या पायाला ब्रश करून मात्र चेंडू पाठीमागे गेला. काय जबरदस्त निर्णय आपण पाहतोय पंचाच्या माध्यमातून. खूपच छान कामगिरी आपण पाहतोय आणि इथे मात्र कुठेतरी गोलंदाजाला संधी आहे की तुम्ही मिडल षटक हाताळू शकता, कारण 5 चेंडू हाताळले, एकही धाव मात्र आतापर्यंत प्रत्येकने खर्च केली नाही. आणि इथे मात्र चेंडू हवेत आहे, सॉफ्ट डिस्मिस होण्याची दाट शक्यता. यस, इट इज आउट, कॉट एम बॉल. आणि या मॅच मध्ये मेडल षटक हाताळणारा या स्पर्धेमध्ये गोलंदाज ठरतोय दुसरा प्रतीक वाकडे. निश्चितपणे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बबलू पाटील यांनी पहिलं मेडन षटक हाताळलं होतं, 3 गडी बाद केले होते. प्रतीक पाटील यांनी सुद्धा या षटकामध्ये 2 गडी बाद केलेत आणि मेडन षटक हाताळले. म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 10 बलगावती धावा झळकत आहेत, 4 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. तर ज्ञानेश्वर खारीक यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. सन्माननीय ज्ञानेश्वर खारीक साहेब, आपणाला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. सरपंच चषक 2021 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. सन्माननीय ज्ञानेश्वर खारीक साहेब, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपा करून आपण मंचाची शोभा वाढवायची आहे.
दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जे आकर्षक टी शर्ट देत आहोत त्याचे स्पॉन्सर आकाश जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सरापन्न व्हायचं आहे. आपलं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय जबरदस्त इथे मात्र गोलंदाजी अजय गायकवाड सर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रत्येक वाकडेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी, कारण 2 विकेट्स प्राप्त केले आणि एकही धाव आपल्या स्पेलमध्ये त्याने मात्र खर्च केली नाही. चिदच भूषण आता मात्र त्याचीच री ओढतोय का की कुठेतरी आपण पाहतोय पलटवार पाहायला मिळेल, कारण वार आणि पलटवारनं हा सामना आहे तो रंगलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू भूषणचा निश्चितच डाव्या एसटीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू, पंचांचा इशारा वाईड येतोय. एक अतिरिक्त धाव मिळते, धाव बलगावती धावात झळकतायत 11. पहिली अवांतर धाव या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. किती इथे मात्र कुठेतरी गिरशी संघाला मात्र सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पाहावं लागेल, जेणेकरून त्याचे गोलंदाज मात्र त्या धावा डिफेन्स करू शकतील. आणि तोच प्रयत्न इथे चालू आहे, परंतु मेश टाइम बडका चेंडू हवेत शत्रक्षक झेल करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु झेल मात्र आपल्या हातामध्ये विसावू शकला नाही महेंद्र. परंतु प्रयत्न 100% आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. झेल ड्रॉप झाला, फलंदाजाने 2 धावा पूर्ण केल्या. अप्रतिम इफट लागला होता. ज्या पद्धतीने महेंद्र हा झेल घेतला, झेल जर हा यशस्वी झाला असता तर या स्पर्धेतील एक सर्वोत्तम झेलांमध्ये या झेलाची गणना झाली असती. मात्र 2 धावा बहाल होत आहेत. 13 धावा धाव बलकावरती झळकल्या जात आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात भूषणचा पुढचा चेंडू राहुल सामोरं जातोय. पंचांकडे जोरदार अपील केलं जातोय, मात्र पिचिंग आहे ती कुठेतरी एस्टेनच्या दिशेने नव्हती. या चेंडूवरती आपण पाहतोय एक धाव म्हणजे बॅटला स्पर्श झालेला होता चेंडूचा, आणि स्वाभाविकपणे पायचीचं जे अपील केलं गेलंय त्या अपीलला कोणताही प्रकारचा अर्थ उरत नाही. मात्र पंचांची जी अतिशय बारीक नजर आहे, पंचांचं क्रिकेट खेळावर जे बारीक लक्ष आहे, कारण अतिशय दक्ष पंच आमचे. नक्कीच अगदी घारीची नजर आपण पाहतोय या 4 पंचांच्या या स्पर्धेवर. अचूक निर्णय आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे मात्र ऑन साइडला फेकून दिला आहे चेंडू, आउट ऑफ द पार्क. सीमेंटचे बाहेर गुल होत असताना हा येतो दमदार बिगिट षटकार. गणेशच्या बाटमधून मात्र या ठिकाणी आकाशवाणी षटकार आपल्याला पाहायला मिळाला, आणि खरोखर त्या षटकाराची आवश्यकता होती या शिवमस्फोट गिरचे संघाला. जर अशाच प्रकारचे जर अजूनही मात्र चांगले फटके आले तर मात्र शिवमस्फोट गिरचे संघ नक्कीच या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचू शकेल. आणि मात्र कुठेतरी गणेशने आगास केला आहे, कारण पहिल्याच चेंडूला मात्र ते सामोरा गेले आणि काय जबरदस्त फटका हा एक्झिक्यूट केला. या चेंडूची लेंथ ओळखली आणि मात्र चेंडूची वाट सुद्धा लावली. मागील अनेक वर्षापासून भूषणला संधी मिळत आलेली आहे, पण भूषण आपण जर पाहिलं थोड्याफार चुका करतो. कुठेतरी ओव्हरपिचचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा फटका त्याला बसतोय. गणेश मात्र अशाच प्रकारच्या चेंडूची संधीची वाट बघत होतो आणि जी संधी मिळाली तिचं सोनं करतोय. षटकार त्याचं परावर्तन करतोय. भूषणचा पुढचा चेंडू समोर जाईल गणेश. निश्चितच सुरेख आता मात्र चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितपणे या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव घेता येत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कुठेतरी अशाच पद्धतीनं कमबॅक करावा लागेल, कारण षटकार खाल्ल्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकतात तेव्हा गोलंदाजाचा आत्मविश्वास हा उंचावलेला असतो. हो नक्कीच. आणि त्यानंतर पाहतो की या ठिकाणी डॉट चेंडूची मात्र फेकी पाहायला मिळाली गोलंदाज भूषणकडनं. कुठेतरी पुन्हा एकदा स्लॉक करण्याचे प्रयत्न करत होते गणेश, परंतु चेंडूने बॅटमध्ये मात्र कोणताही संपर्क झाला नाही. आणि इथे मात्र पुन्हा एकदा तशाच प्रकारची लेंथ जोरदार अपील, परंतु आत्मविश्वास मात्र अपीलमध्ये मात्र कोणताही झलकताना पाहायला मिळत नाही. परंतु डॉट चेंडू आलाय, ही फार महत्वाची बाब आहे. नक्षत्र एंटरप्राइज तुदरपाडा संघासाठी धावसंख्या स्थिर आहे. 4 गडी बाद 20 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू मात्र पेस करेल फलंदाज गणेश. परंतु विकेटने पुन्हा एकदा इथे मात्र हेलिकॉप्टर उडवायचं होतं, परंतु सेफ लँड होईल का नाही पाहूया. प्रत्येक आहे चेंडूच्या खाली, चूक करणार नाही. काय जबरदस्त रनिंग अँड कॅच पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. अजूनही विकेटचं पतन. लागणारा 5वा झटका शिवमस्फोट गिरची संघाला फलंदाज बाद. लाखात एक हाय माणूस भला दादा यो नावाला आला. लाखात एक हाय माणूस भला दादा यो नावाला आला. नक्कीच आपण जर पाहिलं तर कुठेतरी जी बॅट होती गणेशची ती मात्र खेलपट्टीला थोडीशी ब्रश झाली आणि त्याचमुळे पाहतो की ज्या दिशेने मात्र फटका खेळायचा होता
त्या दिशेने मात्र तो फटका खेळू शकला नाही आणि बराच वेळ चेंडू हवेत गेला आणि मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र अतिशय चांगल्या प्रकारे झेल इथे मात्र समाप्त केलं प्रतीक वाकडेने. कौतुक करावं लागेल प्रतीकचं, ज्याप्रमाणे खूप मोठं अंतर कापून त्याने मात्र चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत लक्ष केंद्रित केलं आणि आपल्या ओंजलीमध्ये मात्र हा चेंडू मात्र विसावून घेतलं. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. फक्त 20 धावा नवीन फलंदाज नरेंद्र दिवाने आलेले आहेत. परंतु पाहूया नरेंद्र दिवाने गोलंदाज दिवाने करतायत ते मात्र गोलंदाज मात्र नरेंद्रला दिवाने करतायत. तर पाहूया हा नक्कीच एक चांगला क्षण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच रोशन या ठिकाणी गोलंदाजी करे सामोरं जाईल तो नरेंद्र दिवाणे. सुरेख चेंडू चांगल्या पद्धतीची उसळी प्राप्त करतोय. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला तर आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं जातं. मात्र पंच कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही कारण चेंडू अचूक आहे. योगेश कोळी आज संघामध्ये नाहीये, कुठेतरी बाहेर गेलाय. एक त्याची अनुपस्थिती निश्चितपणे आपण जर नक्षत्र 11 संघाला जाणवत असेल. नक्कीच मित्र म्हणे त्याची की उणीव कुठेच भासत नाही, ज्याप्रमाणे या गोलंदाजीने आतापर्यंत कार्य केलेलं आहे. परंतु ही चुकीची लेंथ आहे. पंचाने मात्र या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलं. परंतु प्रेक्षक या स्पर्धेत दिवाणे झालेले आहेत, त्यात काही शंका नाही गायकवाड सर. निश्चित आपण जर पाहिलं तर दिवाणे आडनावाची सारी मंडळी आपण शिवममध्ये पाहतोय, परंतु या ठिकाणी क्रिकेटचे दिवाणे मात्र मैदानावरती उपस्थित पाहतोय. हो नक्कीच नक्कीच. आणि इथे मात्र नरेंद्रच्या बॅटमध्ये खूपच छान फटका आणि हा फटका पाहिल्यानंतर अजूनही प्रेक्षक दिवाणे होतील, त्यात काही शंका नाही. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. अनिल दादा सापेगाव. चौथं षटक सुरू आहे. 27 धावा धावफलकावरती. योगेश कोळी यांची उपस्थिती जाणवत नाही असं वाटत असताना या ठिकाणी निश्चितच ज्या पद्धतीने नरेंद्र दिवाणेने फटका खेळलेला आहे, अप्रतिम अशा पद्धतीचा फटका आणि नक्षत्र संघावरती दबाव वाढवणारा हा क्षण आहे. 27 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हाणामारीचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे आणि नरेंद्र यासाठी विख्यात आहे. तर रणजीपट्टू हा नरेंद्र दिवाणे सामोरं जाईल रोशनच्या माऱ्याला. पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, अगदी आपण पाहिलं तर खोलवर टाकायचा चेंडू होता. फलंदाजाला पुढ्यात पडला आणि ज्या दिशेने पडतो त्या दिशेने पुढे निघून जातोय. एक अतिशय तेज तर्रार मारा जागते रहोचा आदेश देणारी गोलंदाजी रोशनकडनं. हो नक्कीच. आणि नरेंद्र सारख्या फलंदाजाला बीट करणं ही सुद्धा खूप चांगली बाब आहे गोलंदाज रोशनसाठी, कारण एक युवा गोलंदाज आहे आणि मात्र नक्कीच खूपच छान गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय. एक षटकार नक्कीच या ओव्हरमध्ये आपण पाहिला, परंतु त्यानंतर कमबॅक सुद्धा केलाय. इथे मात्र या ठिकाणी मोठी एज लागते. शॉर्ट टर्मला खेळाडू सज्ज आहे आणि चांगला क्षेत्रक्षेत्र सुद्धा पाहायला म्हणतोय. एकच धाब्यावर इथे मात्र फलंदाज समाधानी मारत असताना धावसंख्या आता मात्र 1 धाब्याने पुढे जात असताना 5 गडी बाद 28 धावा. अजूनही या पहिल्या डावातील 2 चेंडूचा खेळ आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि या 2 चेंडूमध्ये पाहूया किती धावा जोडण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त होतोय शिवम स्पोर्ट गेटच्या संघाला. ऑन स्ट्राईक आहे फलंदाज राहुलने आतापर्यंत 2 चेंडू सामोरं गेल्या 3 धाबांचं आपल्या संघाला आतापर्यंत योगदान दिलेलं आहे. निश्चितच राहुल कशा पद्धतीनं फलंदाजी करतोय, कशा पद्धतीने नरेंद्र फलंदाजी करतोय, कारण शेवटचे 2 चेंडू अतिशय महत्वाचे. दरम्यान फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात हा चेंडू जातो. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार, कारण या मैदानावरती आउटफील्ड आहे ती खूप हार्ड आहे. चेंडू पडल्यानंतर त्याला प्रचंड उसळी मिळते आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच कुठेतरी विशाल डाकीने मात्र पुढे येण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं, परंतु विशालने मात्र चेंडूची वाट पाहिली आणि त्याच कारणाने ज्यावेळी चेंडू जमिनीवर लँड झाला त्यावेळी अतिरिक्त बाउन्स प्राप्त झाला आणि त्याच कारणाने मात्र 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वर्गीय लक्ष्मणजी जाधव स्टँडमध्ये मात्र हा फटका आपल्याला पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाला आणि मात्र नक्कीच कुठेतरी स्वर्गीय लक्ष्मणजी जाधव यांना मात्र नक्कीच कुठे भावपूर्ण श्रद्धांजली देणारा हा चौकार आपण पाहिला, आदरांजली वाहणारा चौकार आपण पाहिलं. तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे या डावातील. धावसंख्या पाहू शकता आपण 32 धावा 32 आणि इथे मात्र लिगल चेंडूची फेकी पाहायला मिळते आणि मात्र शेवटच्या चेंडूवर फलंदाज धावचीच्या स्वरूपात मात्र बाद झाला आहे. तर पुढे वाटचाल करण्यासाठी आता मात्र नक्षत्र एंटरप्राइजेस चोदरपाडा संघाला फक्त आणि फक्त 24 चेंडूंमध्ये 33 धाब्यांची गरज आणि पाहूया या धावा कशा रीतीने पूर्ण करतील. तर आपण थोडीशी वेळ आहे तर संधी देऊया. डीजे आनंद मिलिंद कमान.
दादा सापेगाववाला ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. निश्चितच या ठिकाणी भवाळे बी आणि निखिल स्पोर्ट्स खांडपे या दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आपला जो सामना असणार आहे तो सोमवारी सामना खेळवला जाईल. तुम्हाला वेळ ही सकाळच्या सत्राची असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. तर भवाळे बी आणि निखिल स्पोर्ट्स खांडपे. तर नक्कीच मित्रांनो आपण आजच्या दिवसातला शेवटचा सामना पाहतो आणि उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. पहिला सामना असेल जयदुर्गा स्पोर्ट आमने विरुद्ध 514 स्पोर्ट सापे. या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण अगदी 8:45 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. आपण 9 वाजता उद्याच्या खेळाला सुरुवात करू. दुसरा सामना असेल कृष्णा 11 वारलीपाडा विरुद्ध अर्दुली स्पोर्ट अर्दुली. त्यानंतर पुढील सामना असेल किरण स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध वडवली स्पोर्ट वडवली. त्यानंतर सुदाम स्पोर्ट भादाणी संघ 2 हात करेल कोंडेरी स्पोर्ट कोंडेरी संघासमोर. त्यानंतर जयहिंद देवरुंग विरुद्ध NK स्पोर्ट खांडवल. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण जय महाराष्ट्र धामणगाव संघाला त्याचप्रमाणे आईगावदेवी स्पोर्ट सापे बी संघाला आणि जय श्रीराम स्पोर्ट बी या संघाला सुद्धा आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपण एकूण 13 संघ इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. तर आजच्या दिवसातील आपण हा शेवटचा सामना पाहतोय. फक्त आणि फक्त 33 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाला. परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे चौदरपाडा संघाच्या गोलंदाजी तशा प्रकारची जर गोलंदाजी आपल्याला गिरसे संघाच्या माध्यमातून जर पाहायला मिळाली तर नक्कीच अजय या धावांचा सुद्धा पाठला संरक्षण करू शकतील. आणि या संरक्षण होते की या धावांचा पाठलाग होतोय आपण या शेवटच्या डावामध्ये ऐकूया माझे सहकारी समालोचक अजय घरत यांच्या सुवमधुर वाणीतून. थँक्यू सो मच. थैंक यू सो मच योगेश पाटिल. गुड इवनिंग टू ऑल. बहुत ही खूबसूरत मौसम है यहाँ पर, बहुत अच्छा माहौल सापे में. सरपंच कप 2021 का खुमार पूरे ठाणे डिस्ट्रिक्ट में छाया हुआ है. आज का अंतिम मैच 33 रनों की चुनौती पेश की है शिवम स्पोर्ट्स गिरसे टीम के बल्लेबाजों ने. वैसे देखा जाए तो गिरसे टीम के बल्लेबाज अपने क्षमता के अनुसार प्रदर्शन नहीं कर पाए. बहुत बड़ी टीम मानी जाती है शाहपुर विभाग की गिरसे टीम और बड़ी अच्छी बल्लेबाजी भी है उनके पास, लेकिन कहीं ना कहीं गेंदबाज हावी रहे नक्षत्रा एंटरप्राइजेस के. 33 रनों की चुनौती लेकर दोनों भी ओपनर्स मैदान पर पहुंच चुके हैं. तर या ठिकाणी आकाश जाधव टी शर्ट स्पॉन्सर्ड यांचं आगमन झालेलं आहे. आपण त्यांच्या सन्मानाकडे जाणार आहोत. मी अनिलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना निश्चित सन्मानित करणारा सरपंच चषक 2021 मध्ये सन्मान होत आहे. आकाश जाधव अतिशय मोलाचं सहकार्य मॅन ऑफ द मॅच पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूला आपण टी शर्ट प्रदान करत असतो ते आकाश जाधव यांच्याकडे लाभले. दरम्यान पहिला चेंडू निश्चितच सुरेख चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहतोय मिडॉपच्या क्षेत्रामध्ये झेल टिपला गेला आणि पहिला झटका फटका बसतोय नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा संघाला. तर या ठिकाणी सन्मान होत आहे माहिती शाल, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक, फुलांचं गुच्छ आणि सुरेख सुंदर अशा पद्धतीचं स्मृतिचिन्ह प्रदान केलं जातंय. धन्यवाद आकाशजी जाधव साहेब. माइक ओवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्जेत माझे साथी समालोचक अजय घरात. धन्यवाद गायकवाड सर. बहुत ही खराब शुरुआत 33 रनों का पीछा करते हुए नक्षत्रा चौदरपाड़ा टीम की. पहली गेंद पर ऑन द राइट शॉट खेलने का प्रयास किया था, वहां पर प्रतीक ने थोड़ा जल्दी भी खेल बैठे थे. गेंद थोड़ी धीमी गति से आई थी, उसको परख नहीं पाए थे और मिड ऑफ पर कैच आउट होकर पेविलियन की राह पर. पिछले मैच में भी मौका मिला था ओपन करने का प्रतीक को, उसमें भी वो असफल रहे थे. आज चूंकि योगेश कोहली नहीं है टीम में तो उनकी जगह मिली प्रतीक को, लेकिन कहीं ना कहीं निराश किया है प्रतीक ने बल्लेबाजी में. नए बैट्समैन क्रीज पर आए हैं महेंद्र. विकी के पास इस समय स्ट्राइक. 4 ओवर में मात्र 33 रन बनाने हैं, लेकिन हमने कई बार देखा है कि दिन के जो अंतिम मैच होते हैं उसमें काफ़ी रोचकता रहती है. लो स्कोरिंग मैचेस भी कई बार बहुत इंटरेस्टिंग हो जाते हैं. रुपेश गेंदबाजी करते हुए, कल भी देखा था हमने कि जब 24 रनों का मात्र टारगेट था 4 ओवर में विकी स्पोर्ट्स कुक से टीम के सामने, वो मैच भी तलवली के गेंदबाज अंतिम ओवर तक लेकर चले गए थे. और कल तो थोड़ा जल्दी खेल भी समाप्त हुआ था. आज देखिए लगभग अब 5:53 हो रहे हैं घड़ी में. सूर्य देवता पश्चिम की तरफ झुकते हुए, परछाइयां काफी लंबी हो चुकी है, साये गहराते हुए मैदान पर. अगली गेंद लेकर चले गेंदबाज. इस बार बॉटम एंड का बढ़िया इस्तेमाल, लॉफ्ट कर दिया है डीप स्क्वेरिश मिड विकेट बाउंड्री के बाहर. 4 रन.
आपण जर पाहिलं तर उजवीकडे शपल झाले आणि मिडल स्टंपचा हा चेंडू होता, ज्या पद्धतीने त्याने मिडविकेटच्या क्षेत्राकडे खेळून काढलेले चौकार जोडला, कारण क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र क्षेत्ररक्षकापर्यंत हा चेंडू पोहोचू शकत नाही. 4 धावांनी स्टार्ट मिळून देतो आपल्या संघाला. बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला गया था इस बार। कारपेट ड्राइव में डाउन पर खिलाड़ी मौजूद है, 1 रन पूरा किया है, फंबल हुआ है वहां पर, जिसके चलते दूसरे के बारे में सोच रहे थे दोनों बल्लेबाज, लेकिन फिर देखा कि मौका नहीं है। गेंदबाज के हाथ में गेंद लौटा दी वहां पर फील्डर ने। 1 ही रन से संतुष्ट हुए हैं बैट्समैन। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन। लगातार विकेटें निकालते रहने होगा गेंदबाजों को, और साथ में डॉट गेंदें भी करनी होगी। इकोनॉमिकल गेंदबाजी की सख्त आवश्यकता है इस मैच में पलट कर आने के लिए शिवम स्पोर्ट्स गिर से टीम को। रुपेश एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट, गति परिवर्तन, और उसमें फंसा दिया है बैट्समैन को। गेंद हवा में झूलती हुई, ओ कैच ड्रॉप, आसान सा मौका था, मिड ऑन पर गलती। इस तरह के कैचेस आप बिल्कुल भी नहीं छोड़ सकते हो जब आपकी टीम ने केवल 32 रन बनाए हैं। निश्चितच आपण जर पाहिलं लॉलीपॉप झेल होता, एक सहज सोपा झेल होता, जी मेहनत केली होती रुपेशनं. आपण जर पाहिलं चेंज द फेसचा वापर केला, चेंडूच्या वेगात बदल केला, फसला होता फलंदाज, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं जीवनदान दिलं, आयुष्यभर बहुत आशीर्वाद दिला. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं तर पकडा कॅच जिंका मैच. बिल्कुल सही, ऑन साइड से ऑफ साइड में हवाएं बहती हुई। इस बार क्या किनारा लगा है, हल्की सी अपील वहां पर, जी नहीं, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था, थोड़ा कम उछाल था। बैट्समैन जोरदार प्रहार करना चाहते थे विकी ऑफ साइड में, लेकिन गेंद बल्ले के नीचे से निकली थी सीधे विकेट कीपर के हाथों में। बहुत अच्छी गेंदबाजी, गति में भी बहुत अच्छा परिवर्तन किया है, सटीक लाइन और लेन पर रखने का ज्यादातर प्रयास किया है रुपेश ने। पावर प्ले की अंतिम गेंद सामना करेंगे विकी। इस बार शफल करते हुए खेलने का प्रयास, फिर से बात बनी नहीं। एक और डॉट गेंद, कहीं ना कहीं दबाव बन रहा है विकी पर, दबाव बन रहा है नक्षत्रा के बल्लेबाजों पर। पहला ओवर समाप्त होता हुआ, स्कोर मात्र 6 रन 1 विकेट के नुकसान पर। 33 रनों का पीछा कर रही है नक्षत्रा एंटरप्राइजेस चौदरपाडा टीम। नक्कीच शिवम गेरसे संघानं इथे आगाज केलेलं आहे पहिल्या षटकामध्ये की आम्ही सुद्धा कमी नाही आहोत, कारण 33 धावांचं विजयाचं लक्ष्य, माफक लक्ष्य, मात्र पहिल्या षटकात पॉवर प्लेच्या षटकात केवळ धावा बहाल झालेल्या आहेत 6, आणि ही तर अतिशय जमेची बाजू आहे. मात्र एकही गडी गमावला नाही, एक गडी गमावलेला आहे, आणि प्रतीक आहे तो आज काही विशेष छाप पाडू शकला नाही. मात्र दुसराही गडी बाद करण्याची जी संधी होती, ती संधीचं सोनं न करता मातीमोल झालं होतं, आणि त्याचमुळे स्वाभाविकपणे एक मानसिक दबाव आपण पाहतोय नक्षत्राच्या फलंदाजीवरती आलेला दिसून येतोय. वैसे देखा जाए तो टारगेट बड़ा नहीं है, लेकिन टीम बड़ी है, संघर्ष बड़ा हो रहा है दोनों टीमों के बीच में, और बॉडी लैंग्वेज काफ़ी पॉजिटिव नज़र आ रही है। जहां तक शिवम स्पोर्ट्स गिर से टीम के खिलाड़ियों का सवाल है, नया ओवर लेकर नरेंद्र दीवाने तैयार होते हुए, और इनके कई दीवाने हैं, कई चाहने वाले हैं। बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है नरेंद्र दीवाने, हालांकि बल्ले से ज़्यादा फॉर्म में नज़र नहीं आए, लेकिन गेंदबाजी ज़रूर वो बहुत अच्छी कर सकते हैं, और पूरा जोर लगाना होगा उनको इस मैच में। दूर दूर तक फैला हुआ फील्ड प्लेसमेंट, पावर प्ले की समाप्ति हो चुकी है। 7 खिलाड़ी अब बाउंड्री लाइन पर नजर आते हुए, एक बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी रखा गया है, एक शॉर्ट थर्डमैन काफी फाइन रखा गया है, बहुत सीधा उस खिलाड़ी को खड़ा किया गया है, क्योंकि तेज गेंदबाजी करते हैं नरेंद्र, किनारे भी लग सकते हैं, और ऐसे में काफी फाइन गेंद कई बार ट्रैवल होती है, जिस वजह से थर्डमैन को काफी फाइन रखा गया है। नरेंद्र की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, अच्छी गेंद थी, फुलर लेंथ ड्राइव कर दिया है, ऑन साइड में डीप मिड विकेट की तरफ खिलाड़ी तैनात है वहां पर वासुदेव के रूप में, इस बार सफाई से फील्ड किया, 1 रन। रेलिंगच्या आतमध्ये काही मुलं आहेत, छोटी मुलं, प्लीज त्या छोट्या मुलांनी रेलिंगच्या मागे जायचंय. चेंडू जोरात येऊन आपल्याला लागू शकतोय, खुर्ची आतल्या बाजूला घेऊन जायची आहे, प्लीज सहकार्य करायचंय. बड़ा ही खूबसूरत बॉलिंग एक्शन है नरेंद्र का, आयाम है, लंबे ऊंचे कद के है, अतिरिक्त उछाल मिल सकता है उनको, लेकिन लगातार आगे रख रहे गेंदों को, फिर से उसी दिशा में खेला है गेंद को डीप मिड विकेट की तरफ, और फिर से सिंगल लेते हुए बल्लेबाज। तो पहली 2 गेंदों पर 2 सिंगल्स आए हैं इस दूसरे ओवर में। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ नक्षत्रा का 8 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदे शेष है यहाँ से 16, रन्स बनाने हैं 25। निश्चितच आपण दुपारपासून या ठिकाणी उभे असाल, भूक लागली असेल तर धनंजय माळी यांचा स्वादिष्ट आणि रुचकर वडा आपण खाऊ शकता. तर वडापावाला आपली वाट पाहतोय.
ये गिफ्ट मिला है बल्लेबाज को। फुल टॉस गेंद तान दिया आसमान में, डीप स्क्वायर लेग के ऊपर से शानदार छक्का। या ठाणे जिल्ह्यात फेमस आहे सापे आमचं गाव. कहीं ना कहीं महेंद्र प्रतीक्षा कर रहे थे कमजोर गेंद की, और ये कमजोर गेंद मिली। फिर से मुझे लगता है कि यॉर्कर डालने का प्रयास था, लेकिन ठिकाने पर गेंद गिरी नहीं और उसको सही ठिकाने लगाते हुए बैट्समैन महेंद्र, बहुत ही खूबसूरत छक्का। स्कोर उछलता हुआ 14 रन 1 विकेट के नुकसान पर। इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए हैं, लेकिन फिर भी गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ। एक रन जरूर दूसरे के बारे में सोच रहे, वहां पर महेंद्र आगे निकले, वापस लौट चुके हैं और सुरक्षित लौटे अपने क्रीज में। दूसरा रन बिल्कुल भी नहीं था वहां पर, लेकिन थोड़े से उतावले नजर आए दूसरे रन के लिए बैट्समैन। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर पहुंच चुका है। जिस तरह का ओवर चाहिए था नरेंद्र दीवाने द्वारा, उस तरह का ओवर अभी तक वो नहीं कर पाए हैं। एक कमजोर गेंद की है और उसका खामियाजा उनको भुगतना पड़ा है। और ये भी फुल टॉस, लेकिन इस बार मिस टाइम शॉट। गेंद विकेट कीपर और शॉर्ट थर्डमैन को चकमा देकर जा रही है डीप थर्डमैन की तरफ। कम से कम 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर नक्षत्रा को। जी हाँ, 2 रन पूरे। हालांकि स्ट्रोक उतना अच्छा नहीं था, लेकिन रन आए हैं, ये महत्वपूर्ण चीज है। रन आने जरूरी नक्षत्रा सौदरपाड़ा टीम के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पर पहुंच चुका है 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 16 रन और चाहिए मैच को जीतने के लिए नक्षत्रा एंटरप्राइजेस को। 13 गेंदे शेष, 13 गेंदे और 16 रन। कुछ तो अलग करना होगा गेंदबाजों को मैच जीतने के लिए। इस बार ओवर पिच, बहुत ही सुंदर शॉट लॉफ्ट कर दिया है डीप मिड विकेट के ऊपर से। शानदार छक्का। तिथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. इथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. इथं सरपंच अनिल पाटील आमच्या दादाच गाजतैना. निश्चितपणे 23 धावा धावफलकावरती षटका जोरावरती चळकल्या जात आहेत. म्हणजे 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं आहे अजय. आणि जे कुठेतरी समीकरण अवघड वाटत होतं, नरेंद्र दिवाणे यांच्याकडनं मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडनंच अधिकच्या धावा बहाल झालेल्या आहेत. पहिल्या षटकात केवळ 6 धावा बहाल झाल्या. नरेंद्र दिवाणेच्या षटकामध्ये मात्र 17 धावा वसूल केल्या गेल्या आणि त्याच जोरावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती झळकल्या गेल्यात. तिसरं षटक निश्चितच हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज. अतिशय महत्वाचा क्षण आहे. विकासनं यापूर्वी सुद्धा अतिशय सुंदर कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर विकासनं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, तिसरं षटक हाताळलं होतं आणि या तिसऱ्या षटकामध्ये विकासनं फारच सुंदर रीतीनं आपण जर पाहिलं तर माऊली आमणे संघाला बांधून टाकलं होतं. आणि त्याच जोरात आपण जर पाहिलं तर माऊली आमणे संघ पराभूत झाला आणि हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये पोहोचला. तर विकास या ठिकाणी गोलंदाजी सज्ज होतोय. समीकरण काफी आसान हो गया है नक्षत्रा के बल्लेबाजों के लिए। एक तो एक ही विकेट उनका गिरा है, गेंदे ज्यादा है, रन्स कम बनाने हैं। लेस देन रन बॉल इक्वेशन है, 12 गेंदों में मात्र 10 रन बनाने हैं। लेकिन क्रिकेट का खेल है। इसी टूर्नामेंट में हम देख चुके हैं कि खानीवली टीम 3 गेंदों पर 1 रन नहीं बना पाई थी। माइटी महेंद्र का वो यादगार ओवर कोई भी दर्शक कभी भी नहीं भूलेगा। कमाल किया था उन्होंने, चमत्कार कर दिया था एक तरह से। तो यदि 3 गेंदों पर 1 रन बचाया जा सकता है तो 2 ओवर में 10 रन भी बचाए जा सकते हैं, लेकिन उसके लिए उतनी पैनी और धारदार गेंदबाजी भी करनी पड़ेगी। निश्चितच मात्र आपण जर पाहिलं तर दोन्ही संघ हे दर्जेदार आहेत आणि अशा या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं एकापेक्षा एक चांगले फलंदाज जे आपण पाहिलं तर नक्षत्रागड आहेत. विकास की पहली गेंद की नहीं उन्होंने, शायद कुछ समस्या थी। डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर शकील कोटी। अंपायर्स की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। शकील कोटी, दिनेश नाइक, गोकुल पाटिल, साथ में शानू कुरैशी, सभी अंपायर्स ने लाजवाब अंपायरिंग की है। और जब जब तीसरे अंपायर की मांग की गई है मैदान में, तो कमेटी के जो मेंबर्स हैं, आतिश पाटिल होंगे, उसमें अक्षय होंगे, प्रवीण रहेंगे, बढ़िया कार्य किया है उन्होंने। अच्छा स्ट्रोक, सेंसिबल बैटिंग, ज़्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया, डीप कवर में गेंद को खेल दिया था 1 रन के लिए। सूझबूझ भरी बल्लेबाजी कही जा सकती है। पिछले ओवर में आक्रमण किया, जो 2 कमजोर गेंदें मिली थी उसका फायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने। एक एक छक्का दोनों के बैट से निकला और अब समीकरण बहुत ही आसान हो गया है, बिल्कुल ABCD की तरह। निश्चितच चेंडू मात्र सुरेख होता आणि फटका सुद्धा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगला खेळला गेला होता. एकेरी धावफलकावरती धावा झळकत आहेत 24. विजयासाठी आता 9 धावांची गरज. स्ट्राइक इस समय विकी के पास।
और इस बार उल्टे स्ट्रोक की कोशिश, याहू स्ट्रोक, उल जुलुल स्ट्रोक कहा जा सकता है। और कितनी आवश्यकता है इस स्ट्रोक की इस समय नक्षत्रा को। निश्चितपणे चुकीची बाब आपण निवडली जाते, कारण एकेरी धावांनी सुद्धा जर का या ठिकाणी काम होणार आहे, म्हणजेच सरळ बोटाने जर काम होते तर वाकडं बोट करण्याची गरजच नाहीये. जी हाँ, जो काम आप सुई से कर सकते हो उसके लिए तलवार की क्या आवश्यकता। तीसरे अंपायर की मांग की जा रही है मैदान में। देखिए, थोड़ी देर पहले मैंने जिक्र भी किया था कि कुछ मैचेस में ऐसा हुआ भी है, बैट्समैन ने गेंदबाज के बॉलिंग एक्शन पर ऑब्जेक्शन लिया है तो तुरंत कमेटी के मेंबर तीसरे अंपायर के रूप में जाते हैं, आतिश पाटिल मैदान में जाते हुए, और गेंदबाजों से रिक्वेस्ट है कि थ्रो गेंदबाजी करने का प्रयास भी ना करे तो अच्छा होगा, नहीं तो फिर 3 रनों की पेनल्टी भी है और गेंदबाज को बैन भी किया जाएगा। दूर से बल्ला चलाया, इस बार लाइन थोड़ी सी खराब रही, ऑफ स्टंप के काफी बाहर थी, वाइड। हालांकि बैट्समैन को बीट करने में कामयाब रहे थे, लेकिन वाइड गेंद थी, अतिरिक्त रन मिलता हुआ स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 25 रन 1 विकेट के नुकसान पर। शुरुआती सफलता मिली थी शिवम स्पोर्ट्स गिर से टीम को, और एक उम्मीद की किरण कहीं ना कहीं जाग गई थी, लेकिन नरेंद्र ने थोड़ा सा निराश किया। 17 रन उन्होंने अपने ओवर में खर्च किए, अभी भी 8 रन है बचाने के लिए। इस बार बहुत दूर से लॉफ्ट कर दिया है, गगनचुंबी शॉट लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन। इथं सरपंच अनिल पाटील आमचे दादाच घालतय नाव. स्वर्गीय रघुनाथ वडोळकर टॉस बॉक्सला सलामी देणारा हा षटकार पाहायला आपण निश्चितपणे जणू काही टॉस बॉक्सला ही मानवंदना होती. और अब जीत के बेहद करीब पहुंच चुकी है नक्षत्रा इस मैच में, 2 रन मात्र दूर है। फुल टॉस गेंद, इस बार एलिवेशन तो नहीं है, लेकिन फिर भी एक करारा स्ट्रोक डीप मिड विकेट की दिशा में, फील्डर मौजूद है वहां पर, 2 की कोशिश हो रही है और इसके साथ ही 2 रन पूरे। मैच को जीत लिया है इन 2 रनों के साथ नक्षत्रा एंटरप्राइजेस चौधरपाड़ा टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन नक्षत्रा एंटरप्राइजेस एंड हार्ड लक शिवम स्पोर्ट्स गिर से। इस मैच के मैन ऑफ द मैच, जिन्होंने बहुत ही धारदार गेंदबाजी की, सरपंच कप 2021 का दूसरा मिडन ओवर किया और उस ओवर में 2 विकेट्स भी चटकाए, यानी कि डबल विकेट मिडन था, वो खिलाड़ी है प्रतीक वाकडे, मैन फ्रॉम चौधरपाड़ा। प्रतीक, आपण मंचावरती यायचंय. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सोमवारच्या सत्रामध्ये जे 3 संघ पात्र ठरलेले आहेत, पहिला सामना आहे तो खेळवण्यात येईल. निखिल स्पोर्ट्स खांडपे आणि भवाळे बी या 2 संघांमध्ये पहिला सकाळचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे, आणि निश्चितपणे नक्षत्रा स्पोर्ट्स चौधरपाडा ह्या त्यातील विजेत्या संघाशी 2